भाजप शिंदेची शिवसेना 58 ठिकाणी, शीतलताई 58 ठिकाणी आघाडी। प्रथमतः तर ही शिंदेची शिवसेना नाहीये, ही खरोखरची शिवसेना आहे हे आज तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। आणि लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत हे तुम्हाला या कलावरून दिसतंय। आणि मला असं वाटतं की आता 214 हा जो आकडा आहे हा मॅजिक फिगरच्याही खूप पुढे मॅजिक आहे। तर मला वाटतं ही सगळी लाडक्या बहिणींची कृपा आहे। 114 ठिकाणी त्याच्यापैकी भाजप आघाडीवर आहे। आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुतीची जोरदार लाट बघायला मिळते। 288 पैकी 214 ठिकाणी महायुती, मविया 66 ठिकाणी। भारतीकडे अपडेट आहे। भारती, खरं तर अश्विन, मी जिल्हानिहाय आता आपल्याला आकडेवारी देते मगापासून। 15 जागा असलेला नाशिक जिल्हा आहे, 3 नंबरचा जिल्हा आहे मोठा, तिथे सुद्धा 15 पैकी 13 जागी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे। तेच आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतं आहे, 10 जागा आहेत तिथे, 10 पैकी 8 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहे। त्यामुळे आपण जे मोठे जिल्हे जिथे खूप जागा आहेत ते सांगतो आहे आपल्या प्रेक्षकांना, तिथे आपल्याला दिसतंय की पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसतात हे जिल्हे। पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नेमकं काय होईल असा प्रश्न उपस्थित केला गेलेला होता, पण सध्या जे कल हाती येत आहेत, पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल, पूर्णतः कल महायुतीला मिळतो। संपूर्ण असं दिसतंय आता तरी सगळं महायुती पुढे आहे। याचं कारण नॅरेटिव्ह जे सेट केले होते याच्या आधी लोकसभेचा पूर्ण निकाल होता, त्यामुळे आव्हान होतं भाजप पुढे, खूप मोठं आव्हान होतं। पण नंतर त्यांनी ते हे करून पूर्णपणे नॅरेटिव्ह स्वतः सेट केला आणि आता दिसतं त्याची फळ, त्याची चांगली फळ देतात। अच्छा, मी तुमच्याकडे येईन। सध्या पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात किंवा एकूणच ठाणे जिल्ह्यासंदर्भात, पुणे जिल्ह्यासंदर्भात बोलायचं झालं तर पूर्ण कल महायुतीला मिळताना दिसतोय। नक्कीच याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो वाटा आपण बघतोय तो नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे शरद पवारांवरती म्हणा किंवा उद्धव ठाकरेंवरती ज्या प्रकारची टीका केली होती, यावेळेला तशी टीका कोणी केली गेलेली नाहीये। दुसरी गोष्ट, लाडकी बहीण जर आपण 6% मतं जी वाढलेली आहेत, लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने मुस्लिम दलितांनी मतदान केलं होतं तेव्हा 61% मतदान झालं होतं, आता ते 66% म्हणजे 5% वाढलेले। ते 5% वाढीव जे मतदान आहे हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी, महिलांनी केलेलं दिसून येतं आपल्याला। त्याचा पूर्णतः ॲडव्हान्टेज आज महायुतीला मिळताना दिसतोय आपल्याला। एक छोटी भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात यावेळी काम केलं, जे लोकसभेत फार कमी होतं, दिसत नव्हतं ग्राउंडवर, आणि त्याचं फळ भाजपला मिळतं असं दिसतं आणि शिवसेनेच्या लोकांना दिसतं।